प्रिय भाई बहनों, आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 4 ऑगस्ट 2024 रविवार। मार्गाने तिमोथेयाचा मुलगा परदिमीय रस्त्याचे गडाला बसून बसला। मार्ग 10 अध्याय 46 वचन। आदाम आणि हव्वाने पाप केले आणि देवाचे उपस्थितीपासून दूर वळविले आणि झाड लपवून ठेवले। मग परमेश्वराने आदामला म्हटले आणि म्हणाला, आदाम, तू कुठे आहेस? आणि तो म्हणाला, बागेत। मी तुझा आवाज ऐकला आणि मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो आणि मी स्वतःला लपविले। उत्पत्ती 3 अध्याय 10 वचन। त्याचप्रमाणे जर परमेश्वराने परदिमीयास असे म्हटले आणि विचारले, परदिमी, तू कुठे आहेस? तो म्हणाला होता, मी जेरिको येथे आहे। रस्त्याने बसा आणि बघ। बसलेलेस्ता किंवा रस्त्याने धोकादायक आहे। येशू ठिकाणी बोललेले सध्या दृष्टांताद्वारे बरेच चांगले संदेश। त्या दृष्टांत मध्ये शेतकरी बी पक्षांनी भोवताली असलेल्या रस्त्यावरून तो पडला। पवित्र शास्त्र म्हणते, बघा, एक शेतकरी पेरणी बागर केला आणि तो पेरले म्हणून काही बी रस्त्यावर पडले आणि पक्षी आले आणि त्यांना खाऊन टाकले। मत्ती 13 अध्याय 3 आणि 4 वचन। त्या विस्तृत मार्गावर सतत वापर केल्यामुळे जमीन कठोर झाली असती आणि म्हणूनच ज्या जमिनीत अंगूर वाढविणे कठीण होईल, जमिनीत वाढ करणे आणि ते लागवड करणे सोपे नाही। बऱ्याच लोकांची हृदयामुळे ते मार्गासारखे कठोर होते, ते देवाचे वचन स्वीकारत नाहीत। स्तोत्र। आम्ही वाचतो, याकोबाचा मुलगा यहूदा याबद्दल, जेव्हा त्याने वेश्या मार्गाने बसलेला एक वेश्या बसला तेव्हा पाप मध्ये पडला। उत्पत्ती 38 अध्याय 15 आणि 18 वचन। सलोमन विद्वान एक वेश्या आणि एक हुशार हृदय एक स्त्री बद्दल लिहितो। नीतिसूत्र 7 अध्याय 10 वचन। एक विचित्र मार्ग विनाश ठरतो, म्हणून परमेश्वर येशू म्हणाला, अनंत दरवाजाने प्रविष्ट करा। दरवाजे म्हणजे विनाश होण्याची मार्ग आणि विस्तृत मार्ग आहे आणि त्यातून बरेच लोक आहेत। शास्त्र वचनामध्ये आम्ही 2 अंजिराच्या झाडाबद्दल वाचतो। एक अंजीर झाड ते आहे रस्त्याने आणि एक दुसरा एक बाग आत आहे रस्त्याने। अंजीर झाड कोणतेही संरक्षण नाही। एक मास्टर किंवा माली पण बागेत अंजीर झाड होते आणि ते करण्यासाठी एक माली होती आणि त्यांची काळजी घेणे रस्ते अंजीर झाड साबित होते। बागेतील अंजीर झाडे फळ काढली। देवाची मुलांनो, अंजिराच्या झाडासारखे होऊ नका। प्रभूच्या चर्चच्या बागेत राहिलात तर देवाचे सेवक तुमच्यासाठी मध्यस्थी आणि प्रार्थना करतील आणि अशी प्रार्थना तुम्हाला देवाची कृपेने ठेवेल आणि आपण संरक्षित केले जाईल। पुढील ध्यानासाठी वचन। माझ्यामध्ये रहा आणि मी तुझ्यामध्ये आहे। शाखा स्वतःची द्राक्षवेलीत राहू शकत नाही जोपर्यंत तू माझ्यामध्ये राहिलास। योहान 15 अध्याय वचन 4। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी स्तोत्र 67 अध्याय 67 अध्याय। संध्याकाळी रोमन 7 अध्याय। धन्यवाद।